हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण फ्रेम फ्रेम काय असतो, फ्रेमला कसं क्रिएट करायचं, फ्रेम क्रिएट करण्याचे कोणकोणत्या वेज आहेत आणि फ्रेमला टायटल कशी असाइन करायची ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. तर आज आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जाऊन आज आपल्याला काय पाहायचं आहे, AWTच्या कंट्रोल. पण त्याआधी तुम्हाला एक रिव्हिजन देतो. फ्रेम एक सबक्लास असतो विंडोचा, ज्याला तुमचा टायटल बार असतो, मेन्यू बार असतो, बॉर्डर्स असतात आणि रिसाइजिंग कॉर्नर असतात. त्याचा यूज करून तुम्ही विंडो क्रिएट करत असता. फ्रेम हा क्लास कशात आहे, java.awt या पॅकेजच्या आतमध्ये आहे. तर त्याच्या 3 मेथड्स, एक आहे सेट विजिबल मेथड. त्याला जर तुम्ही ट्रू पास केलं तर तुमचा फ्रेम विजिबल होतो. आणि सेट साईज मेथड तुम्ही काय करता, फ्रेमची साईज सेट करता बाय युजिंग विड्थ अँड हाईट ॲट्रिब्यूट. त्यानंतर सेट टायटल मध्ये तुम्ही फ्रेमची टायटल सेट करू शकता. आणि त्याच्या 2 कन्स्ट्रक्टर आहेत. एक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, हा काय करतो, तुमचा फ्रेम तरी क्रिएट करतो पण त्याला कोणतीच टायटल असाइन करत नाही. आणि दुसरा आहे फ्रेम विथ टायटल, हा तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. हा काय करतो, तुमचा फ्रेम क्रिएट करतो आणि जे काय तुम्ही टायटल पास करता तो टायटल तुमच्या फ्रेमला असाइन करून देतो. त्यानंतर आपण पाहिले कोणकोणत्या वेजनी आपण फ्रेमला क्रिएट करू शकतो. पहिला वे आहे बाय एक्सटेंडिंग दी फ्रेम क्लास, म्हणजे तुम्ही इनहेरिटन्स यूज करता. आणि दुसरा आहे बाय क्रिएटिंग दी फ्रेम ऑब्जेक्ट, म्हणजे असोसिएशनचा यूज करत असता. आता पहिला आपण पाहिलेलं होतं, आपण काय केलं, क्लास बनवलं माय फ्रेम, त्याला एक्सटेंड केलं फ्रेम पासून, म्हणजे हा काय झाला, तुमचा इनहेरिटन्स झाला. आता तुमचा हा माय फ्रेम क्लास कशाचा आहे, तुमचा आता हा फ्रेमचा क्लास आहे. जे काय तुम्ही आता या ऑब्जेक्ट वरती असाइन करता, मेथड्सला यूज करता, ते डायरेक्टली तुमच्या फ्रेम वरती अप्लाय होतो. म्हणून आपण इथे त्याची साईज सेट केली, त्याला विजिबिलिटी सेट केला, त्यानंतर त्याला टायटल पण सेट केलेला आहे. तसं तुम्ही फ्रेमला क्रिएट करू शकता. नाहीतर आणखीन एक वे आहे असोसिएशनचा, त्याला आपण काय म्हणतो, बाय क्रिएटिंग दी फ्रेम ऑब्जेक्ट. तुम्ही डायरेक्टली फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, इथे क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू नका. म्हणून तुम्हाला क्लासला एक्सटेंड करायची गरज नाही काही. डायरेक्टली मेन मेथडमध्ये फ्रेमचा ऑब्जेक्ट क्रिएट करा आणि फ्रेमच्या ऑब्जेक्ट वरती त्याच्या मेथड्सला अप्लाय करून द्या. असं 2 वेजने आपण फ्रेमला क्रिएट करू शकतो, ते आपण काल पाहिले. त्यानंतर आपण काल काय पाहिलं, परत टायटल कसं असाइन करणार फ्रेमला, त्यासाठी पण 2 वेज आहे. एक आहे सेट टायटल मेथडचा यूज करायचा, जे आपल्याला प्री डिफाईन प्रोव्हाइड केलेल्या जावानी. सेट टायटलचा यूज करा, जे काय तुम्ही ते टायटल पास करणार ते तुमच्या फ्रेम्सवरती अप्लाय होत असतं, ते आपण काल पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण परत पाहिलं की टायटल कसं सेट करायचं बाय युजिंग कन्स्ट्रक्टर. तुम्हाला माहिती आहे फ्रेमच्या 2 कन्स्ट्रक्टर आहे, एक डिफॉल्ट आणि एक पॅरामीटराइज. जर तुम्ही पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा यूज केला तर तुम्हाला तिथे चान्स आहे की तुम्ही टायटलला असाइन करू शकता. मग तुम्ही कन्स्ट्रक्टरचा यूज करताना काय करता, टायटलला असाइन करणार, म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट क्रिएट होत असताना तुमच्या फ्रेमला टायटल असाइन होणार. पण इथे इश्यू काय आहे की हा तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर होतो, त्यासाठी तुम्हाला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घ्यावं लागतं प्रोग्राममध्ये. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घ्या, इथनं तुम्ही काय पास करताय, स्ट्रिंग व्हॅल्यू पास करताय, तर तिथे एक्सेप्ट करण्यासाठी पण एक स्ट्रिंग व्हॅल्यू हवी आहे. त्यामुळे मी इथं काय केलेलं आहे, स्ट्रिंग टायटल हा मी व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे. मग हा जे काय माय फ्रेम आहे ते त्या टायटल वरती असाइन होईल आणि त्या टायटलला तुम्ही काय केला, या फ्रेमला पास केलेले आहात. म्हणजे हा टायटल कुणाला जातो, या फ्रेमवरती सेट होऊन जातो. हे आपण काल पाहिलेलं होतं. त्यानंतर ॲपलेटचे विंडो, हे तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. तर आज आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जाऊन आज आपल्याला काय पाहायचं आहे, AWTच्या कंट्रोल काय असतात, AWTचे कंट्रोल कशासाठी यूज करायचं ते आपण पाहूयात. आजपर्यंत तुम्ही काय पाहिलात, फ्रेम कसं क्रिएट करायचं आपण तेवढं पाहिलं. पण फक्त फ्रेम क्रिएट करून काहीच यूज होत नाही आपल्याला. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, फ्रेमवरती डिझायनिंग करावं लागते, फ्रेमवरती कंपोनेंट्स ऍड करावं लागतात. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, चांगल्या प्रकारे एक सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकता, चांगल्या प्रकारे एक विंडो डेव्हलप करू शकता. तर AWTचे कंट्रोल काय आहेत, जसं तुमच्या HTMLचे कंट्रोल्स आहेत, चेकबॉक्स असेल, लेबल असेल, बटन्स असेल, तसंच सेम तुमच्या जावाच्या पण कंट्रोल्स आहेत, त्याला तुम्ही AWT कंट्रोल्स म्हणता. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, युजर इंटरफेस क्रिएट करू शकता. म्हणजे जे काय तुम्हाला युजर इंटरफेस म्हणजे काय, जे काय तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, आता इथे पण पहा, या स्क्रीनवरती हा काय आयकॉन आहे, याच्या बाजूला हा पण आयकॉन आहे, त्याच्या बाजूला हा बटन आहे. पहा मी याच्यावरती, जेव्हा मी याच्यावरती स्क्रोल करतो, माऊस घेऊन जातो, तेव्हा पहा इथं बाजूला पहा एक शॅडो तुम्हाला दिसतंय का, हा शॅडो काय आहे, नेमका हा बटन आहे, तो इंडिकेट करतोय. म्हणजे याच्या बाजूला हा बटन आहे, हा पण काय आहे, आयकॉन विथ बटन, त्यावरती क्लिक पण करू शकता, हा पण आयकॉन आहे. त्यानंतर तुम्ही तर पाहिलं, हा काय आहे, तुमचा टेक्स्ट फील्ड आहे. ऍक्च्युली हा टेक्स्ट फील्ड आहे, तुम्ही याला एडिट करू शकता, याच्यावरती तुम्ही टायपिंग करू शकता. ठीक आहे. तर त्यानंतर आपण आणखीन काय पाहू शकतो, त्यामध्ये तुमचे बटन्स असतात, लेबल्स असतात, टेक्स्ट फील्ड असतात, चेकबॉक्स, रेडिओ बटन आणि मेन्यू बार, हे तुम्ही यूज करू शकता.
आणि याच्याने तुम्ही काय करू शकता, चांगल्या प्रकारे तुमच्या विंडोला क्रिएट करू शकता, तुमच्या पॅनलला क्रिएट करू शकता, चांगल्या प्रकारे तुमचा लेआउट डिझाईन करू शकता बाय युझिंग AWT कंट्रोल्स. आता असं नाही की फक्त AWTच्या कंट्रोल्स आहेत, आपल्याला पुढच्या युनिटमध्ये स्विंगच्या पण कंट्रोल्स पाहायचे. तर स्विंगच्या कंट्रोल तुम्हाला तिथे इम्प्लिमेंट करायला येण्यासाठी तुम्हाला AWTचे कंट्रोल माहिती असणे गरजेचं आहे. कारण का, जे AWT मधले कंट्रोल्स आहेत ते तुमच्या स्विंग मध्ये पण प्रेझेंट आहेत. तसं तुम्हाला C++ लँग्वेज शिकण्यासाठी Cचा बेसिक हवं होतं, तसंच सेम तुम्हाला स्विंगचे कंपोनेंट शिकण्यासाठी तुम्हाला AWTचे कंपोनेंट शिकावं लागतात. असं नाही की तुम्ही डायरेक्टली स्विंगच्या कंपोनेंट्स वरती जाऊ शकता. AWTचे कंपोनेंट शिका, मग स्विंगचं शिकण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, याच्या यूज करून तुम्ही GUI क्रिएट करता. AWTचे कंट्रोल पहा, टोटल 9 कंट्रोल्स आहेत. पहिला आहे लेबल, दुसरा आहे बटन, थर्ड आहे टेक्स्ट फील्ड, फोर्थ आहे टेक्स्ट एरिया, फिफ्थ आहे चेकबॉक्स, सिक्स्थ आहे चेकबॉक्स ग्रुप, सेव्हन्थ आहे स्क्रोल बार, एट्थ आहे चॉईस आणि नाईन्थ आहे लिस्ट. हे AWTच्या टोटल 9 कंपोनेंट्स आहेत, नाहीतर 9 कंट्रोल्स म्हणू शकता तुम्ही याला. आणि तुम्हाला एक्झामला असंच येतो की AWTचे कंट्रोल्स कोणते आहेत असं तुम्हाला ऑप्शनला येत असतो. त्यामध्ये कोणत्या तरी एक असा कंपोनेंट असतो जो स्विंगचा असतो. सपोज त्यांनी स्विंगचा काहीतरी कंपोनेंट दिला, जे बटन दिला. जे बटन हा स्विंगचा कंपोनेंट आहे, पण AWTच्या बटन म्हणून हा कंट्रोल आहे तुमच्याकडे. स्विंगचा कंट्रोल कोणता आहे, जे बटन आहे. मग तुम्हाला एक्झामला तसंच देतात, ऑप्शन देतात, लेबल देतात, टेक्स्ट फील्ड देतात, टेक्स्ट एरिया देतात आणि एक ऑप्शन देतात तुम्हाला जे बटन. मग तुम्हाला तिथं कन्फ्युज होतं की यामधला AWT कंट्रोल कोणता आहे. तर त्यासाठी एकदा नीट पहा, ही जी लिस्ट आहे ना यावरती एक MCQ तुम्हाला येतोच. 99% यावरती तुम्हाला MCQ येणारच. AWTचे कंट्रोल कोणते आहे ते टिक करा, किंवा यामध्ये AWTचे कंट्रोल कोणता नाही तो टिक करा, असं तुम्हाला MCQ येतो. 99% हा गॅरंटी आहे याची. तर आपण आता एक एक करून पाहणार आहोत. पहिला आहे लेबल. त्याआधी मी तुम्हाला एकदा दाखवतो नेमका असतो काय ते कंट्रोल्स. आता आपण काय करूया, लॉग इन पेज घेऊयात आपण. लॉग इन पेज कोणताही घ्या, आता Amazon घ्या, फ्लिपकार्ट घ्या, कोणताही घ्या. ठीक आहे, आता हा लॉग इन पेज. अरे हा कसला लॉग इन पेज आहे, जरा चांगलं नाही का लॉग इन पेज. लॉग इन पेज Amazon. ठीक आहे, तर काय करायचं, लॉग इन पेज वरती जावा. आता इथे लॉग इन पेज वर गेला मी. आता इथे मी साइन इन. ओके, आता इथे मी क्रिएट युअर अकाउंट वर गेलो. आता इथे पहा, आता हा काय तुमचा क्रिएट अकाउंटचा पेज आहे. इथं त्यांनी काय काय यूज केलेत, ह्याला तुम्ही काय म्हणत असता, कंट्रोल म्हणत असता. ठीक आहे, हा काय आहे, पहिला जे तुम्हाला इथं दिसतंय हा लेबल आहे. लेबल म्हणजे काय, फक्त तुम्हाला टेक्स्ट दिसतो, त्याला तुम्ही एडिट करू शकत नाही. नॉन एडिटेबल टेक्स्ट असतो हा. तुम्ही फक्त याला पाहू शकता, युजर फक्त त्याला पाहू शकतो, पण त्याला एडिट करू शकत नाही. आता तुम्ही याला एडिट करू शकता का, काहीच नाही करू शकत. तुम्ही याला फक्त कॉपी करू शकता किंवा याला पाहू शकता तुम्ही. त्याला तुम्ही लेबल म्हणता. लेबल एक नॉन एडिटेबल टेक्स्ट असतो, ज्याला तुम्ही एडिट नाही करू शकत, फक्त तुम्ही त्याला पाहू शकता. आणि याच्या खाली पहा युअर नेम, हा पण एक लेबल आहे. तुम्ही पण याला काय करू शकता, फक्त पाहू शकता, याला एडिट करू शकत नाही. ज्या गोष्टी तुम्ही एडिट करत नाही त्याला तुम्ही लेबल म्हणत असता. आणि नंतर हा पहा, हा काय आहे, टेक्स्ट फील्ड आहे. टेक्स्ट फील्ड कसं काय, आता हा काय आहे, टेक्स्ट फील्ड. टेक्स्ट फील्ड आपण का म्हणतो त्याला, टेक्स्टला आपण त्यामध्ये फिल करतो. त्याच्या नावावरूनच पहा, टेक्स्टला आपण त्यामध्ये फिल करतो. म्हणजे तुम्ही काय करता, टेक्स्टला यामध्ये तुम्ही टाईप करत असता, त्याला तुम्ही काय म्हणता, टेक्स्ट फील्ड म्हणता. नावावरूनच तुम्हाला समजेल, टेक्स्ट आणि फिल म्हणजे काय, तुम्हाला टेक्स्टला फिल करायचं त्याच्या आतमध्ये, म्हणजे तो काय झाला, तुमचा टेक्स्ट फील्ड झाला. आता हा याच्या आतमध्ये तुम्ही काय करू शकता, टेक्स्टला फिल करू शकता, टेक्स्टला एंटर करू शकता. त्यामुळे तुम्ही याला काय म्हणणार, टेक्स्ट फील्ड म्हणणार. त्याला तुम्ही एडिट करू शकता, पाहू पण शकता आणि एडिट पण करू शकता. आता मी याला एडिट करू शकतो, काही पण करू शकतो. याला तुम्ही काय म्हणता, टेक्स्ट फील्ड म्हणता. त्यानंतर आता हा काय, आता हा तुमचा कॉम्बो बॉक्स आहे, किंवा तुम्ही याला चॉईस पण म्हणू शकता. हा आता तुमचा चॉईस आहे, म्हणजे तुम्ही इथून काय करता, याच्यावरती क्लिक करत असता. क्लिक करून काय करणार, जे काय तुमचं कंट्री कोड त्यांनी इथे दिलेला आहे, तुम्ही ते कंट्री कोडला इथून सिलेक्ट करता. जे तुमचा कंट्री कोड असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. हा तुमचा चॉईस कंट्रोल आहे. जेव्हा तुम्ही या कंट्रोल वरती क्लिक करता, तुम्हाला लिस्ट ऑफ ऑप्शन डिस्प्ले होतं. त्यामध्ये तुम्ही कोणता पण एकच ऑप्शनला सिलेक्ट करू शकता. आता पहा ना, जर मी आता ब्राझील सिलेक्ट केला तर माझे बाकीचे ऑप्शन सगळे हाईड होतात. एकच ऑप्शन ऍट अ टाइम सिलेक्ट होतो, त्याला तुम्ही चॉईस म्हणत असता. आता हा चॉईस आहे, ते पण AWTचा कंट्रोलच आहे चॉईस, ते आपण पाहणार आहोत पुढे. हा चॉईस आहे.
त्यानंतर पहा हा काय परत तुमचा टेक्स्ट फील्ड आला, त्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता, व्हॅल्यूजला एंटर करू शकता. हा तुमचा टेक्स्ट फील्ड परत एडिटेबल असतो तो. आणि हा पण काय परत हा तुमचा लेबल आहे, परत याला तुम्ही लेबल म्हणता. लेबलला तुम्ही फक्त पाहू शकता, एडिट करू शकत नाही. फक्त तुम्हाला युजरला काहीतरी इन्फॉर्मेशन सांगायचं की इथं तू हे एंटर कर, तिथं हा एंटर कर, इथं ही व्हॅल्यू आली पाहिजे, त्यासाठी तुम्ही लेबलचे यूज करत असता. ठीक आहे, फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायचं तर तुम्ही लेबलचे यूज करा. जर युजरकडून काहीतरी तुम्हाला इनपुट घ्यायचं आहे, युजरने काहीतरी टेक्स्ट फील्डमध्ये त्याचं नाव एंटर केलं पाहिजे, त्याचा मोबाईल नंबर एंटर केलं पाहिजे, असं तुम्हाला इनपुट हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तिथं टेक्स्ट फील्डचा यूज करावा लागेल. टेक्स्ट फील्डमध्ये युजर काय करणार, जे काय त्याचं टेक्स्ट आहे त्याला फिल करणार. जे काय तुम्हाला इनपुट द्यायचं, आता इथं ईमेलसाठी इनपुट मागतोय तर युजर काय करणार, इथं त्याच्या ईमेल ऍड्रेसला फिल करणार. त्यानंतर पहा परत हा काय तुमचा लेबल आला परत. त्यानंतर पहा हा परत तुमचा टेक्स्ट फील्ड आहे, दिसतोय, हा तुमचा परत टेक्स्ट फील्ड आहे. हा पण तुमचा साधा टेक्स्ट फील्ड नाहीये. जेव्हा तुम्ही याच्यात व्हॅल्यू एंटर करता, टेक्स्ट एंटर करता, तर आता हा काय झाला, पासवर्ड फील्ड झाला. ऍक्च्युली स्ट्रिंग मध्ये तुम्हाला जे पासवर्ड फील्ड हा तुम्हाला कंट्रोल आहे, पण एडब्ल्यूटी तुम्हाला जे पासवर्ड फील्ड असं कोणताच कंट्रोल प्रोव्हाइड करत नाही. पण एडब्ल्यूटी मध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे तुमच्याकडे, की जे तुमचं नॉर्मल टेक्स्ट फील्ड आहे ना, त्याला तुम्ही पासवर्ड फील्ड म्हणून पण यूज करू शकता. असं एडब्ल्यूटी तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, आता हा तुमचा पासवर्ड फील्ड झाला. त्यानंतर पहा हा परत तुमचा लेबल आला, दिसतोय तुम्हाला, हा लेबल दिसेल, याच्या बाजूला हा इमेज दिसेल. इमेज तुम्ही स्ट्रिंगचा कंपोनेंट्सनी ऍड करू शकता. हा इमेज झाला परत बाजूला. त्यानंतर हा परत तुमच्याकडे लेबल आला कम्प्लिटली, हा लेबल आहे. त्याखाली पहा हा कंटिन्यू दिसतोय तुम्हाला येलो कलर मध्ये, हा कम्प्लिटली तुमचा बटन आहे. हा बटन आहे, जेव्हा तुम्ही बटनवरती क्लिक करता काहीतरी ऍक्शन परफॉर्म होत असतं बॅकग्राऊंडला. आता मी याच्यावरती क्लिक केलं तर मला इथं काय आलं, एरर आलं. कारण इथं काय म्हणलं त्यांनी, तुम्हाला इथं मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, पण तुम्ही इथं काय केलं, ईमेल ऍड्रेसला एंटर केला, तर हा चुकीचा आहे. जेव्हा मी बटनवरती क्लिक करणार, बॅकग्राऊंडला जे काय तुमचा कोड असेल, जे काय तुमच्या जावाचा लॉजिक असेल, ते तुमचा एक्झिक्यूट होत असतो. आता इथं त्यांनी HTML नी क्रिएट केलेत, जावा स्क्रिप्टचे यूज केले असतील इथे, आय एम नॉट शुअर. आपण पाहूयात एकदा, इन्स्पेक्ट वरती जावा. इथं पहा HTML चा तुम्हाला कोड दिसून जाईल कम्प्लिटली. आणि जर तुम्ही इथं पाहिलं हेड टॅगच्या आतमध्ये पहा स्क्रिप्ट. स्क्रिप्ट म्हणजे काय, त्यांनी इथं जावा स्क्रिप्ट किंवा त्यांनी Node.js चा इथं यूज केलेला आहे. दिसतंय तुम्हाला इथे स्क्रिप्ट टाईप टेक्स्ट ऑब्लिक जावा स्क्रिप्ट दिसतंय. हा त्यांनी इथं जावा स्क्रिप्टचा कोड लिहिलेला आहे त्याच्या बॅकग्राऊंडला. पण आपण आपल्या जावामध्ये काय करतोय, जावाचा यूज करूनच आपण कंट्रोल्सला क्रिएट करणार आणि जावाचा यूज करून त्याच्या बॅकएंडला लॉजिक लिहिणार. इथं आपल्याला कोणतीही दुसरी लँग्वेजची गरज नाहीये. जसं हा वेब पेज आहे, वेब पेज साठी तुम्हाला HTML लागतो, CSS लागतो, जावा स्क्रिप्ट लागतो, Node.js लागतो, डेटा स्टोअर करण्यासाठी MongoDB लागतो. असं जावामध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त काय करा, जावाचा यूज करून सगळे कंपोनेंट्सला क्रिएट करा, कंट्रोल्सला ऍड करा. त्यानंतर त्याला जर तुम्हाला डेटाबेसमध्ये सेव्ह करायचं असेल तर तुमच्याकडे MySQL आहे, किंवा तुमच्याकडे काय आहे, SQLite आहे, ओरॅकल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डेटाला स्टोअर करू शकता. ते आपण पुढे पाहणार आहोत. पण आता एवढं पहा, जेव्हा मी बटनवरती क्लिक करेल काहीतरी ऍक्शन परफॉर्म होते. मला तो काय म्हणतोय, ईमेल ऍड्रेस तू इथे एंटर केला, इथं तुला फोन नंबर एंटर करावा लागेल. सपोज मी काय केलं, एंटर केला, ठीक आहे, व्हॅलिड फोन नंबर माझा एंटर केला आणि पासवर्ड फील्डला मी ब्लँक सोडला. ठीक आहे, आता जेव्हा मी कंटिन्यू वर क्लिक करतो, हा ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला याला एरर आलेलं नाहीये, पण हा तुमचा रिक्वायर्ड फील्ड आहे, म्हणून तुम्हाला इथे एरर आलं की एंटर युअर पासवर्ड म्हणून. ठीक आहे, म्हणजे हा काय झालं, जेव्हा तुम्ही बटनवरती क्लिक करता बॅकग्राऊंडला लॉजिक चेक होतो की हा सगळं फील्ड एंटर केलेले आहेत का. पहिला तो लॉजिक चेक होतो. तो लॉजिक तुमचा कोण चेक करत असतो, तुमच्या जावा स्क्रिप्ट चेक करतो. तुमच्या जावा स्क्रिप्ट त्यासाठीच आहे, तुम्ही जे काय फॉर्म मध्ये व्हॅल्यूज एंटर करत असता त्याला काय करणार, तुम्ही चेक करणार की ते सगळं प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आहे का, सर्व प्रॉपर एंटर झालंय का, ते तुमचं जावा स्क्रिप्ट चेक करतो. सगळं प्रॉपरली एंटर केलेलं असेल तर हा फॉर्म कुठे सबमिट होतो, तुमच्या सर्व्हरला सबमिट होतो. म्हणजे सर्व्हर PHP असेल, जावा असेल, पायथन असेल किंवा बाकीचे जे काही लँग्वेजेस असतील ते तुमच्या सर्व्हर म्हणून ऍक्ट करत असतात. त्यांकडे रिक्वेस्ट जाणार, तो चेक करणार की हा व्हॅलिड युजर आहे का, याचा खरंच फोन नंबर व्हॅलिड आहे का. व्हॅलिड असेल तर तुम्हाला OTP येतो फोन नंबर वरती, व्हॅलिड नसेल तर काय होणार, तुम्हाला OTP येणार नाही. इनव्हॅलिड फोन नंबर म्हणून तुम्हाला असा मेसेज येतो.
ठीक आहे. अरे मला वाटतं सॉरी चुकून जावास्क्रिप्ट कडे गेलो, कारण हा पार्ट जावास्क्रिप्टचा आला मध्ये. ठीक आहे. हा लेबल, आता आपल्याला काय पाहायचं, लेबल पाहायचंय. लेबल काय असतं नेमकं, जसं मी तुम्हाला सांगितलं, लेबल हा इझी कंट्रोल असतो तुमच्या जावा मधला. लेबलचा यूज करून तुम्ही सिंगल लाईन ऑफ टेक्स्टला डिस्प्ले करू शकता. जसं आपण इथं पाहिलं लॉग इन पेज मध्ये. आता लॉग इन पेज काय आहे, आता इथे हा लेबल आहे क्रिएट अकाउंट. यामध्ये काय सिंगल लाईन ऑफ टेक्स्ट आहे ना, मल्टिपल लाईन तुम्ही टेक्स्ट दिलात काय आतमध्ये नाही. हा सिंगल लाईनचा टेक्स्ट आहे, त्याला तुम्ही लेबल म्हणत असता. लेबलचा यूज करून सिंगल लाईन ऑफ टेक्स्ट डिस्प्ले करू शकता. हा नॉन एडिटेबल टेक्स्ट आहे. एकदा जर तुम्ही या टेक्स्टला इथे डिस्प्ले केलं तर तुम्ही याला परत एडिट करू शकत नाही. म्हणजे युजर एडिट करू शकत नाही. तुम्ही डेव्हलपर आहात, तुम्ही कोड मधून चेंजेस करू शकता, पण युजर काय करतो, वेबसाईटला तुमचा युज करत असतो, तुमच्या सॉफ्टवेअरला युज करत असतो, त्याच्याकडे काय तुमचा कोड नसतो, म्हणून तो तुमच्या त्या लेबलला एडिट करू शकत नाही. म्हणून त्याला आपण नॉन एडिटेबल कंट्रोल म्हणत असतो लेबलला. इट इज यूज टू डिस्प्ले सिंगल लाईन ऑफ टेक्स्ट, जे की तुमचा रीड ओनली असेल, त्याला तुम्ही राईट नाही करू शकत. ठीक आहे. लेबल हा पॅसिव्ह कंट्रोल असतो, जे कोणतं पण इंटरॅक्शन सपोर्ट करत नाही युजर सोबत. पॅसिव्ह कंट्रोल म्हणजे काय, युजर फक्त त्याला पाहू शकतो, त्याच्यावरती कोणताच ऍक्शन घेऊ शकत नाही. आता मी लेबलवरती काय ऍक्शन घेऊ शकतो का, क्लिक करू शकतो का त्यावरती, क्लिक केल्यानंतर काय होणार आहे का लेबलवरती, काहीच नाही होणार. फक्त तुम्हाला हा इन्फॉर्मेशन डिस्प्ले करतो, कोणत्याच युजर सोबत इंटरॅक्शन सपोर्ट करत नाही. हा इम्पॉर्टंट लाईन आहे तुम्हाला एमएसबीटी साठी. एमसीपी यावरती पडू शकतो. लेबल्स आर पॅसिव्ह कंट्रोल, पॅसिव्ह कंट्रोल आहेत. हा त्याचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर त्याचे कन्स्ट्रक्टर्स पहा. लेबलच्या टोटल 3 कन्स्ट्रक्टर्स आहेत. एक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. हा काय करतो, तुमचा लेबल क्रिएट करतो विदाउट एनी टायटल. टायटल नाही म्हणू शकत आपण इथे, विदाउट एनी टेक्स्ट. तर तुम्हाला तुमचा लेबल क्रिएट करायचा आहे, त्यावरती तुम्हाला कोणताच टेक्स्टला डिस्प्ले करायचं नसेल तर त्यासाठी तुम्ही हा पहिला कन्स्ट्रक्टरचा यूज करू शकता. आणि दुसरा कन्स्ट्रक्टर काय आहे, लेबल विथ स्ट्रिंग एसटीआर. तर तुम्हाला वाटलं मला लेबल तरी क्रिएट करायचंय, त्यासोबत काहीतरी टेक्स्ट पण असलं पाहिजे, त्यावरती मला सांगायचं की एंटर युअर युजर नेम असं मला टेक्स्टला डिस्प्ले करायचं आहे. तर त्यासाठी मी काय करणार, त्या दुसऱ्या कन्स्ट्रक्टर सोबत जाणार. इथं मी काय करू शकतो, स्ट्रिंग पास करू शकतो. ते स्ट्रिंग कुठे डिस्प्ले होते, माझ्या लेबलवरती डिस्प्ले होते. त्यानंतर पहा थर्ड कन्स्ट्रक्टर काय आहे तुमचा, लेबल स्ट्रिंग एसटीआर आणि इंट हाऊ. हाऊ म्हणजे काय, तुमची अलाइनमेंट असते. तुम्हाला लेबलला कसं डिस्प्ले करायचंय, कोणत्या अलाइनमेंट मध्ये डिस्प्ले करायचं आहे ते तुम्ही इथून स्पेसिफाय करू शकता. आधी त्या अलाइनमेंटचे 3 व्हॅल्यूज आहे, लेबल डॉट लेफ्ट, लेबल डॉट राईट आणि लेबल डॉट सेंटर. आता हे काय असतं आपल्या प्रोग्रामिंग केल्याशिवाय कळणार नाही. ठीक आहे. याचे टोटल 3 कन्स्ट्रक्टर आहेत. एक आहे तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, हा काय करतो, तुमचा लेबल क्रिएट करतो विदाउट एनी टेक्स्ट. दुसरा आहे तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, हा काय करतो, स्ट्रिंग घेतो ऍज अ आर्ग्युमेंट. म्हणजे हा काय करतो, हा लेबल तरी क्रिएट करणार, पण जे काय तुम्ही त्यावरती टेक्स्टला प्रोव्हाइड करणार, त्या टेक्स्ट तुमचा हा लेबलवरती दिसतो, तुम्हाला विजिबल असतो. त्यानंतर थर्ड आहे कन्स्ट्रक्टर तुमचा स्ट्रिंग एसटीआर आणि इंट हाऊ. एसटीआर तर तुम्हाला कळालं, हा तुमचा टेक्स्ट डिस्प्ले करतो, आणि हाऊ म्हणजे काय, तुमची अलाइनमेंट, तुमची लेबलची अलाइनमेंट कशी असली पाहिजे तो ते डिसाईड करत असतो. त्याचे 3 अलाइनमेंट्स आहे, एक आहे लेबल डॉट लेफ्ट, एक आहे लेबल डॉट राईट आणि एक आहे लेबल डॉट सेंटर. असे 3 अलाइनमेंट्स आहेत. आणि हे कॅपिटल लेटर्स आहेत, म्हणजे काय, हा इंटिजर कॉन्स्टंट्स आहेत हा. ठीक आहे. त्यानंतर पहा त्याच्या 3 मेथड्स आहेत, 3 कन्स्ट्रक्टर आणि 3 मेथड्स. आणि आता असं नाही की हा फक्त लेबलसाठी आहे, तुम्हाला पुढे चॉईस असेल, लिस्ट असेल, टेक्स्ट फील्ड असेल, त्या सगळ्यासाठी तुम्हाला कन्स्ट्रक्टर दिसतील, त्याच्या मेथड्स दिसतील. आणि ऍडव्हान्स जावा तेच आहे. ऍडव्हान्स जावा इज अ कलेक्शन ऑफ मेथड्स, कन्स्ट्रक्टर्स, क्लासेस, इंटरफेस. ऍडव्हान्स जावा त्याचंच कलेक्शन आहे. तुम्हाला एवढ्या मेथड्स दिसतील, एवढ्या कन्स्ट्रक्टर दिसतील, एवढ्या क्लासेस दिसतील, एवढ्या इंटरफेस दिसतील ना, तुम्हाला लक्षात पण राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, एक चार्ट बनवा, चार्टवरती सगळ्या मेथड्सला लिहून टाका. लेबलसाठी हा मेथड्स आहे, लेबलसाठी हा कन्स्ट्रक्टर आहे. लेबल काय असतो एका सिंगल लाईन मध्ये लिहून ठेवा, तिथे मेन पॉईंट्सला तिथे कव्हर करा. म्हणजे तुम्हाला ओरल एक्झाम साठी असेल, एमएसबीटी एक्झाम साठी असेल, तिथे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे. त्यानंतर मेथड्स पहा, अशा 3 मेथड्स आहेत. तुम्हाला लेबलवरती टेक्स्टला सेट करायचं असेल तर तुम्ही सेट टेक्स्ट मेथडचा यूज करू शकता. त्याला तुम्ही काय करणार, स्ट्रिंग आर्ग्युमेंट पास करणार एसटीआर. हा काय करतो, तुमच्या लेबलवरच्या टेक्स्टला सेट करतो. आता हा कुठे उपयोगी येणार आहे तुम्हाला पहा. आता हा कुठे येणार, जेव्हा तुम्ही हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा यूज करणार इथे, तेव्हा काय होणार, तुमच्या लेबलवरती कोणताच टेक्स्ट डिस्प्ले होणार नाही.
पण तुम्हाला जर रन टाइमला त्याच्यावरती टेक्स्टला डिस्प्ले करायचं असेल, मला काय करायचंय, मी लेबल तरी क्रिएट केलाय, मला नंतरहून मला काय करायचं त्या लेबलवरती टेक्स्ट डिस्प्ले करायचं असेल, तर त्यासाठी मी काय करणार, सेट टेक्स्ट मेथडचा यूज करणार. तर त्या लेबलवरती मी टेक्स्टला असाइन करू शकतो. त्यानंतर गेट टेक्स्ट, जर तुम्ही लेबलवरती काहीतरी टेक्स्टला सेट केलेलं असेल, तर तुम्हाला काय करायचं, त्या टेक्स्टची व्हॅल्यू तुमच्या प्रोग्राम मध्ये आणायची असेल तुम्हाला, तर त्यासाठी तुमच्याकडे गेट टेक्स्ट मेथड आहे. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, लेबलवरती जो काय तुम्ही टेक्स्ट दिलेला आहे ते तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये आणू शकता. हा स्ट्रिंग रिटर्न करतो, तुम्हाला रिटर्न टाईप पहा, हा काय रिटर्न करतो, तुम्हाला स्ट्रिंग रिटर्न करतो. म्हणजे तुम्हाला कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावा लागेल, हा स्ट्रिंग व्हेरिएबल मध्ये हा याला सेव्ह करावा लागेल. आणि थर्ड काय आहे, तुमचा सेट अलाइनमेंट. तुम्ही पहा ना, जे कन्स्ट्रक्टर्स आहेत त्यावरूनच तुमच्या मेथड्स असतात, मेथड काय वेगळे नसतात. आता हा मेथड कशासाठी आला, पहिला मेथड हा तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा यूज करून क्रिएट करू शकता. मग तुम्हाला पुढे रिक्वायरमेंट असू शकते की मला पुढे जाऊन मला त्याच्यावरती टेक्स्टला सेट करायचं आहे लेबलवरती, तर त्यासाठी सेट टेक्स्ट मेथड आहे तुमच्याकडे. तर तुम्हाला पुढे रिक्वायरमेंट असू शकते की मला काय करायचं आहे, लेबलवरती जो काही टेक्स्ट आहे मला त्याला माझ्या प्रोग्राम मध्ये आणायचं आहे, तर त्यासाठी तुमच्याकडे गेट टेक्स्ट मेथड आहे. नंतर तुम्हाला वाटलं पुढे, नाही मी लेबल तरी क्रिएट केलाय, स्ट्रिंग पण असाइन केलंय त्याला, पण मला काय करायचं, त्याच्यावरती त्याची अलाइनमेंट पण असाइन करायची आहे, तर त्यासाठी तुमच्याकडे सेट अलाइनमेंट ही मेथड आहे. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, लेबलची अलाइनमेंट सेट करू शकता. ठीक आहे, आता आपण प्रोग्राम करून पाहूयात, कारण प्रोग्राम केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही नीट. तर कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये, एनीवन? लेबल समजतंय सगळ्यांनी रिप्लाय करा मला. कोणाला काही डाऊट आहे, सगळ्यांना समजलंय, रिप्लाय करा सगळ्यांनी. येस येस येस, सगळ्यांचा हवाय, जेवढे 18 जण आहेत, 18-19 सगळ्यांचा हवाय रिप्लाय. कोणाला डाऊट असेल तर विचारत जावा, असं नाही की सगळे यस यस म्हणाले तर आपण पण यस म्हणायचं नाही, विचारा तुम्ही. ठीक आहे, चला ठीक आहे, आता आपण कोडिंग करून पाहूयात, कारण कोड केल्याशिवाय आपल्याला कळत नाही, कोड केल्याशिवाय आपण विश्वास पण ठेवत नाही त्यावरती. ठीक आहे, तर आपण कोड करून पाहूयात. आता हा पाहूयात आपण. आता अरे सॉरी, तुमचा ऍडव्हान्स जावाचा आहे, तर तुम्ही काय करणार, सर्वात आधी AWT पॅकेजला इम्पोर्ट करणार. तुम्हाला माहिती आहे तुमचा फ्रेम क्लास AWT पॅकेजच्या आतमध्ये आहे, तुमचा लेबल पण AWT क्लासच्या आतमध्ये आहे. त्याला इम्पोर्ट करा, क्लास घ्या, नंतर क्लासचं नाव द्या काहीतरी, लेबल डेमो नाव दिला, एक्सटेंड करा फ्रेम पासून. ठीक आहे, फ्रेम पासून एक्सटेंड केलं तुम्ही, मेन मेथड लिहा, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS. त्यानंतर तुम्ही याच्या आतमध्ये काय करणार पहा, या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, कारण हा क्लास कोणाचा क्लास आहे, फ्रेमचा क्लास आहे, मग तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता इथे. क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, त्यानंतर याच्यावरती सेट साईज मेथडचा यूज करा, त्याची साईज सेट करा. मी त्याची साईज सेट करतो 500 आणि 400. ठीक आहे, आणि त्यानंतर मी काय करणार, त्याच्यावरती त्याची विजिबिलिटी सेट करणार, मला फ्रेमला विजिबल करायचं आहे, मी विजिबिलिटी सेट करतो, ट्रू पास करणार त्याला, म्हणजे काय होईल, माझं फ्रेम विजिबल होईल. त्यानंतर मी काय करणार, टायटल सेट करणार, टायटल मी इथून पास करू शकतो, मेला टायटल काय पास करतो, लेबल डेमो, हाच टायटल मी पास करून देतो. ठीक आहे, आता काय करा, एकदा याला सेव्ह करा आणि रन करून पहा नेमकं होतंय काय. याला सेव्ह करा प्रॉपर, डॉट जावा एक्सटेन्शन द्या आणि CMD न त्याला ओपन करून घ्या. ओपन इन कंटेनिंग फोल्डर, याच्यावरती जावा, CMD वरती जावा, डायरेक्टली तुम्हाला त्या फोल्डर वरती तो नॅव्हिगेट करून देईल. तिथं कंपाईल करा त्याला, लेबल डेमो डॉट जावा, कंपाईल झालेला आहे आपल्या सक्सेसफुली. आता याला रन करून पहा, जावा लेबल डेमो रन केला, पहा तुमची फ्रेम क्रिएट झालेली आहे. आपण काय केलं, फक्त आपण साधं फ्रेमला क्रिएट केलेलं आहे, त्यावरती आपण काहीच कंपोनंट्सला ऍड केलेलं नाहीये, हे तुमचे साधा फ्रेम क्रिएट झालेला आहे ते. आता आपल्याला काय करायचं, त्या फ्रेमवरती लेबलला ऍड करायचं आहे, तर कसं ऍड करणार, याचा कन्स्ट्रक्टर घ्या फ्रेमचा. ठीक आहे, क्लासचा कन्स्ट्रक्टर घ्या,
त्याच्या आतमध्ये तुम्ही काय करणार, सर्वात आधी लेआउट सेट करा, लेआउट नल सेट करा. हा लेआउट नेमका असतं काय ते आताच याच्यावरती जास्त लक्ष देऊ नका. सध्या एवढं लक्षात ठेवा, जेव्हा आपण सेट बाउन्स मेथडचा यूज करतो तेव्हा तुम्हाला लेआउट नल सेट करावं लागतं. ठीक आहे, आता एवढंच लक्षात ठेवा. आपण पुढे लेआउट मॅनेजर पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला कळून जाईल. नंतर काय करा, लेबल तुम्हाला क्रिएट करायचं तर तुम्हाला काय करावं लागेल, लेबलचं ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. ऑब्जेक्ट तुम्ही कसं करता क्रिएट, लेबल हा तुमचा क्लास आहे, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, इक्वल्स टू न्यू लेबल. त्यानंतर तुम्ही इथं काय करू शकता, लेबलवरती जे काय तुम्हाला टेक्स्टला डिस्प्ले करायचं असेल त्या टेक्स्ट तुम्ही इथनं पास करा. मला काय करायचं आता इथे ऍडव्हान्स जावा, मला असं टेक्स्टला डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे, मी हा लेबल घेतला आणि मी काय करतो, आणखीन एक लेबल घेतो, त्याला L2 नाव दिलं. मी कोणतंही नाव द्या, ते तुमच्यावरती आहे, L1 द्या, L2 द्या, कोणतंही नाव द्या. त्यानंतर काय करतो मी आता इथे जावास्क्रिप्ट म्हणून इथं मी डिस्प्ले करतोय. ठीक आहे, आता याला काय करा, तुम्ही फ्रेमवरती ऍड करा. फ्रेमवरती ऍड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला माहिती आहे आता हा तुमचा फ्रेम आहे, तुम्हाला काय करायचंय, या कंपोनेंट्सला तुमच्या फ्रेमवरती ऍड करायचं, या कंट्रोल्सला फ्रेमवरती ऍड करायचं आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी या कंपोनेंट्सला प्लेस करावं लागेल फ्रेमवरती, पोझिशन द्यावी लागेल ना. मला हा कंपोनेंट इथे प्लेस करायचा आहे, हा लेबल मला या साईडला प्लेस करायचा आहे, हा लेबल मला डाऊनला प्लेस करायचा आहे. तुम्हाला त्याचे पोझिशन प्लेस करावं लागेल, इथे पोझिशन सांगावं लागेल तुम्हाला. तर त्यासाठी तुमच्याकडे सेट बाउन्स मेथड आहे. त्या सेट बाउन्स मेथडचा यूज करून तुम्ही काय करू शकता, एका पर्टिक्युलर कंपोनेंटची तुम्ही पोझिशनला सेट करू शकता. तर हा नेमकं करायचं कसं पहा. मला काय करायचं, लेबल 1 आहे माझ्याकडे, L1 आहे, त्याची मला पोझिशन सेट करायची आहे. तर मी काय करणार, सेट बाउन्स या मेथडचा मी यूज करणार. याचा यूज करून हा 4 पॅरामीटर घेतो. पहिलं पॅरामीटर आहे तुमचा एक्स ऍक्सिस, तुम्हाला कुठे डिस्प्ले करायचंय. आता पहा, मला कुठे डिस्प्ले करायचंय, मला जरा इथे खाली हवाय, इथे मला इथे हवाय. तर मला काय करावं लागेल, एक्स ऍक्सिस तुम्हाला माहितीये ना हॉरिझॉन्टल असतो, हा तुमचा एक्स ऍक्सिस असतो आणि हा तुमचा व्हर्टिकल, तुमचा हा वाय ऍक्सिस असतो, तुम्हाला माहिती असेल. तर हा सर्वात वरती हा 0 पॉईंट असतो. हवं तर मी तुम्हाला दाखवून देतो, मी डेमो मध्ये तुम्हाला दाखवलेला होता हा. ठीक आहे, हा मी ओपन करतो इकडे म्हणजे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, हा सेट बाउन्स मी हवं तर याला पेंट मधून ओपन करतो, मी तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल. आता याला काय करतो, मी जे सेट बाउन्सचं होतं त्याला ओपन करतो मी इथे. ठीक आहे, हा हा आता इथे पहा, हा तुमचा आता फ्रेमचा विंडो आहे. हा फ्रेमचा विंडो दिसतोय तुम्हाला, कम्प्लिटली हा तुमचा फ्रेमचा विंडो आहे. तर तुम्हाला माहिती आहे स्क्रीन इज अ कलेक्शन ऑफ पिक्सेल. स्क्रीन मध्ये प्रत्येक हा पिक्सेल असतो, प्रत्येक पॉईंट तुमचा पिक्सेल असतो. पिक्सेलची काहीतरी व्हॅल्यूज असते, तुम्हाला माहिती आहे. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स असतो त्याचे, तुम्ही कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये शिकलेले आहात हे सगळं. आणि तुम्हाला माहिती आहे हा तुमचा फ्रेम असतो, सगळ्यात वरती आहे ना टॉप लेफ्टला, हा तुमचा एक्स वायचा पॉईंट, तिथे काय असतो तुमचा 0 असतो, तुमचा एक्स पण 0 असतो आणि वाय पण 0 असतो सगळ्यात वरती. हा दिसतोय, हा पॉईंट सगळ्यात वरती मी तिथं पॉईंट करतोय, हा तुमचा 0 असतो. त्यानंतर काय असणार, हा तुमचा एक्स ऍक्सिस असणार. ठीक आहे, तर हा काय असणार पुढे, जसं तुम्ही पुढे पुढे जात असता तुमची एक्स ऍक्सिस इन्क्रीज होत असते. तुम्हाला माहिती आहे इथं हा तुमचा एक्स ऍक्सिस कुठे असणार, आता इथे 0 असणार. जेव्हा तुम्ही पुढे जाता एक्स ऍक्सिस तुमचा वाढणार, 10 असू शकतो, 20 असू शकतो, हा डिपेंड करतं तुम्ही केवढ्या एक्स ऍक्सिसला वाढवत असता. आता इथे 50 दिलेला आहे मी इथे, सपोज 50, 100, 150 आणि 200 असं मी फ्रेमला डिवाइड केलेलं आहे. तर मला काय करायचं आहे, माझं जे काय ऍडव्हान्स जावाचा माझा लेबल आहे ते मला काय करायचं आहे, मला माझ्या फ्रेमवरती इथे डिस्प्ले करायचा आहे. हा दिसतोय हा पॉईंट 50-50चा, मला हा लेबलला इथे डिस्प्ले करायचा फ्रेमवरती. तर मला काय करावं लागेल, त्याचं एक्स आणि वाय जे काय पॉईंट्स आहे ना, मला त्याला प्रॉपरली प्लेस करावं लागेल. तर मी काय करणार, त्याचा एक्स कोऑर्डिनेट पाहणार. आता एक्स कोऑर्डिनेट माझा 50 इथे आहे फ्रेमचा, मग मी इथे त्याला 50 मी इथे घेणार. आणि वाय कुठे माझा 50 आहे, इथे आहे. तर हा मला कुठे मिळतोय पॉईंट, हा मला 50-50, एक्स 50 आणि वाय 50 या पॉईंट्स वरती मला हा कोऑर्डिनेट मिळत आहे ऍडव्हान्स जावाचा. तर मला काय करायचं, मला जागेवरती त्याला प्लेस करायचं असेल तर मला काय करावं लागेल, आता इथे एक्स मला 50 ठेवावं लागेल आणि वाय पण मला 50 ठेवावं लागेल. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. आता नंतर मला काय करायचं, माझं जावा स्क्रिप्ट आहे,
मला काय करायचंय, ऍडव्हान्स जावाचे मला खाली डिस्प्ले करायचं त्या लेबलला. तर मला परत काय करावं लागेल, तुम्ही पहा एक्स ऍक्सिस तुमचं सेम आहे, मग त्याच्या खाली डिस्प्ले करायचं फक्त. एक्स ऍक्सिस तुमचं सेम आहे 50 आहे, पण तुमचा वाय ऍक्सिस वाढलेला आहे. पहा वाय ऍक्सिस तुमच्या खाली आलाय, म्हणजे तुमचा वाय ऍक्सिस इथं इन्क्रीज झालेला आहे. वाय ऍक्सिस तुमच्या इथं काय झालंय, 100 झालंय. आता तुम्हाला इथे पॉईंट काय दिसतोय, एक्स 50 दिसतोय आणि वाय तुमचा इथं 100 दिसतोय. दिसतोय का सगळ्यांना इथं पॉइंट्स विजिबल आहे ना तुम्हाला? हो सर. हो. आता एक्स तुमचा इथं 50 आहे आणि वाय तुमचा इथे 100 आहे. मग इथं जावास्क्रिप्टला डिस्प्ले करायचं असेल तर मग कोणत्या पॉईंटला युज करावं लागेल, 50 आणि 100 या पॉईंटला मला इथे युज करावं लागेल. त्यानंतर सपोज आणि आणखीन एक लेबल आहे माझ्याकडे HTML चा, ठीक आहे. तर मला काय करायचं, HTML चा लेबल त्याच्या आणखीन खाली डिस्प्ले करायचं असेल. माझा एक्स ऍक्सिस तर सेम आहे, मला याच लाईनला मला डिस्प्ले करायचं आहे, पण मला काय करायचंय, मला त्याच्या खाली हवाय. खाली म्हणजे काय, तुमचा वाय ऍक्सिस असतो. वाय ऍक्सिस तुम्हाला इन्क्रीज करावं लागेल परत. मी सपोज इथं काय केलं, वाय ऍक्सिसला 150 घेतलं, तर काय होईल, माझं कॉर्डिनेट इथं मिळेल. मला माझं कॉर्डिनेट इथं मिळतंय, म्हणजे HTML माझा इथे डिस्प्ले होईल. असं आपण फ्रेमला डिवाइड करू शकतो. आणि तुम्ही इथं पाहता, हा तुम्ही इथे डिवाइड तरी केलात, पण याची काहीतरी विड्थ असेल ना, इथे याची काहीतरी विड्थ असेल, याची काहीतरी हाईट असेल. आता इथे ऍडव्हान्स जेव्हा हा लेबल आहे, जर इथं दाखवायचं झालं, आता हा काय तुमचा इथे लेबल आहे ऍडव्हान्स जावाचा, ठीक आहे. हा तुमचा लेबल आहे, याची काहीतरी विड्थ असेल. विड्थ म्हणजे काय, हॉरिझॉन्टल, तर तुम्ही विड्थ म्हणता. जेवढं स्पेस तो ऑक्युपाय करतो त्याला विड्थ म्हणत असतो. ऍडव्हान्स जेव्हा हा तुमचा लेबल आहे, तो काय करतोय, या काहीतरी विड्थला ऑक्युपाय करतोय. आणि हा त्याची हाईट आहे, हाईट पण तो काहीतरी ऑक्युपाय करतोय. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, सेट बाउंड्स मध्ये 4 पॅरामीटर द्यायचे. एक आहे तुमचा पहिला काय आहे, एक्स ऍक्सिस, दुसरा आहे वाय ऍक्सिस, म्हणजे हा काय झाले तुमचे पोझिशन झाले, जर तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे. पोझिशन तर तुमचे झाले, पण तुम्हाला त्याची विड्थ केवढी द्यायची आहे आणि हाईट केवढी द्यायची आहे, ते तुमच्या 3rd आणि 4th पॅरामीटर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, सेट बाउंड्स मेथडच्या कोणत्या आहेत रे, पहा इथं हवं तर लिस्ट करून देतो तुम्हाला. हा सेट बाउंड्स तुमचा मेथड आहे, ठीक आहे. याचे पॅरामीटर्स कोणते आहेत, पहिलं तुमचा एक्स ऍक्सिस येतो. हा हवं तर मी तर वरती घेतो जरा. एक्स ऍक्सिस येतो तुम्हाला सर्वात वरती, त्यानंतर वाय ऍक्सिस येतो. त्यानंतर त्या कंपोनेंटची तुम्ही विड्थ देता, तुम्हाला विड्थ केवढी हवी आहे त्या कंपोनेंटची, तुम्ही ते विड्थ देऊ शकता. नंतर हाईट केवढी हवी आहे, तर तुम्ही हाईटला पण पास करू शकता इकडं. असं जर तुम्ही इथं पास केलं त्याला, तर तुमचा कंपोनेंट फ्रेमवरती प्लेस होऊन जाईल बाय युजिंग सेट बाउंड्स मेथड, ठीक आहे. आपल्याला आता काय करायचंय, याच मेथडचा यूज करून आपल्या कंपोनेंट्सला प्लेस करायचं आहे. तर कसं प्लेस करणार तुम्ही पहा. आता मला काय करायचंय, आता हवं तर मी काय करतो, याला स्क्रीनला असं करतो, म्हणजे तुम्हाला चांगला आयडिया येईल, ठीक आहे. आता मी काय करतो इथे, आता हा हे होत नाहीये का इथे, मी हवं तर काय करतो, याला जर साईडला घेतो, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून जाईल. मला वाटतं मला कट करावं लागेल, जस्ट अ मिनिट. मला साईडला घेतो जरा, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला चांगला आयडिया येईल. आता काय करायला परत, ठीक आहे. आता तुम्हाला इथून दिसून जाईल. आता तुम्हाला काय करायचंय, आता तुम्हाला याची पोझिशन सेट करायची आहे. तर तुम्ही कसं सेट करणार, आता ऍडव्हान्स जेव्हा माझा हा लेबल आहे, मला हा फ्रेमवरती सेट करायचा आहे. सपोज हा काय आहे, मला इथे सेट करायचंय 50 आणि 50 या पोझिशन वरती सेट करायचंय. तर मी काय करणार, त्याचा एक्स ऍक्सिस 50 देणार, म्हणजे काय त्याचा एक्स ऍक्सिस इथे आला, तो 50 वरती आला. मग आता काय करायचंय, वाय ऍक्सिस पण मला खाली हवाय, म्हणजे मी काय करतो, इथे सपोज 50 कॉर्डिनेट दिला, वाय ऍक्सिस पण मी 50 दिला. काय होईल, माझा हा कॉर्डिनेट मला मिळाला, हा पॉईंट मला मिळाला. आता मला काय करायचं, ऍडव्हान्स जेव्हा माझे इथे डिस्प्ले होईल, मग मला त्याची विड्थ द्यावी लागेल ना. हा केवढा कंटेंट घेत आहे, केवढा स्पेस घेत आहे, तुम्हाला विड्थ आणि हाईट द्यावी लागेल त्याची. मग विड्थ तुम्ही काय देऊ शकता इथे, याची विड्थ केवढी असेल ना ऍडव्हान्स जेव्हाची अंदाजे, सपोज मी दिला 70 त्याची विड्थ, ठीक आहे. विड्थ 70 दिली आणि हाईट काय असेल, हाईट लहान आहे पहा, म्हणून मी काय दिलं, हाईट त्याची 30 दिला सपोज. हा तुमचा कंपोनेंट प्लेस झालेला आहे. आता काय करा, परत L2 ला आपण प्लेस करा, किंवा काय करा, त्याला ऍड करून पहा एकदा. ऍड कसं करणार तुम्ही, फ्रेमवरती आपण पाहिलं, तुम्हाला जर कंटेनर वरती ऍड करायचं असेल कंपोनेंट्सला, तर त्यासाठी तुमच्याकडे ऍड मेथड आहे.
ऍड मेथडचा यूज करून तुम्ही काय करू शकता, जे काय तुमचे कंपोनेंट्स आहे ते तुम्ही फ्रेमवरती ऍड करू शकता. ऍडचा यूज करा आणि ऑब्जेक्टला पास करून द्या जे तुम्हाला फ्रेमवरती ऍड करायचंय. लेबल 1ला मला फ्रेमवरती ऍड करायचं आहे, तर मी काय करणार, लेबल 1ला ऍड मेथड मध्ये पास करणार. ऍड मेथड कुठे अप्लाय करा तुम्ही, कन्स्ट्रक्टर वरती. हा कन्स्ट्रक्टर कुणाचा आहे, या क्लासचा आहे. हा क्लास कुणाचा आहे, हा फ्रेमचा आहे. म्हणजे काय होईल, बाय डिफॉल्ट तुमचं डायरेक्टली फ्रेमवरती ऍड होऊन जाईल तो. आता याला रन करून पहा एकदा, कंपाईल करा आणि रन करा. आता पहा ऍडव्हान्स जावा, इथे पहा तुम्हाला हाफच दिसतंय, म्हणजे तुम्हाला काय झालेलं आहे, इथं विड्थ कमी पडलेली आहे त्याची. पहा इथे विड्थ कम्प्लीट आलेली नाहीये. पण तुम्हाला काय करावं लागेल, आता इथे विड्थला वाढवा जरा. मी सपोज 90 केलं विड्थ. आता एकदा रन करून पहा त्याला. पहा ऍडव्हान्स जावा आलाय का कम्प्लिटली, इथे आलाय पहा. इथे विड्थ पण प्रॉपर आली आहे, त्याची हाईट पण प्रॉपर आली आहे, दिसतंय तुम्हाला. आता तुम्हाला काय करायचं, तसंच लेबल 2ला पण ऍड करायचंय, जावास्क्रिप्टला पण ऍड करायचंय फ्रेमवरती. कसं ऍड करणार, सेम टू सेम L2 डॉट सेट बाउंड्स यूज करा. त्यानंतर तुम्ही इथं काय करणार, त्याची पोझिशन पहा. आता हा काय झाला तुमचा L1 ची पोझिशन झाला, एक्स ऍक्सिस झाला. एक्स ऍक्सिस मला सेम ठेवायचा आहे. मला काय करायचं, याच्या खालीच हवाय, सेम लाईनला हवाय मला. म्हणजे मला काय करावं लागेल, एक्स ऍक्सिस मला सेम ठेवावं लागेल, पण मला त्याच्या खाली हवाय, तर मला त्याचं वाय ऍक्सिस वाढवावं लागेल. तर मी काय केलं, एक्स ऍक्सिस सेम ठेवला, म्हणजे मला त्याच्या ऑलमोस्ट खाली येईल, त्याच मला लाईनला मिळेल. आणि वाय ऍक्सिस मला काय करायचं आहे, इथे इन्क्रीज करायचंय. सपोज मी वाय ऍक्सिस घेतला 100 आणि विड्थ त्याला दिली 90 आणि हाईट दिली 30. ठीक आहे. आता परत काय करायला, रन करून पहा. आता तुम्ही रन करता, पण हा लेबल ऍड झालेला नाहीये. कोणी सांगू शकताय ऍड का नाही झाला हा लेबल, एनीवन? कोणी सांगू शकताय का? कंटेनर मध्ये ऍड केलं नाही, ऑब्जेक्ट पास ऍड केलं नाही त्यामुळे. हो, व्हेरी गुड व्हेरी गुड. आपण कंटेनर मध्ये काय केलंय, आपण फक्त लेबलला क्रिएट केलंय, पोझिशन सेट केलाय, पण आपण त्याला फ्रेमवरती ऍड केलेला आहे का, नाही ऍड केलं आपण त्याला. जेव्हापर्यंत तुम्ही ऍड नाही करणार तुम्हाला दिसणार कसं फ्रेमवरती. ऍड करा त्याला, परत ऍड करा L2ला, फ्रेमवरती ऍड होईल. आता याला एकदा रन करून पहा, परत कंपाईल करा आणि रन करा. आता पहा जावास्क्रिप्ट हा लेबल तुम्हाला आलेला आहे, इथे दिसतोय सगळ्यांना, दिसतोय का रे? येस येस. जावास्क्रिप्ट तुम्हाला लेबल आलेला आहे. आता हा तुम्ही इथे काय केलं, पॅरामीटर कन्स्ट्रक्टरचा यूज केला आता इथे. तर तुम्ही याची अलाइनमेंट पहा, याची अलाइनमेंट एकदा पहा तुम्ही. अलाइनमेंट पहा, लेफ्ट अलाइनमेंट आहे बाय डिफॉल्ट, दिसतोय लेफ्ट पासून स्टार्ट होते पहा अलाइनमेंट. जर मला काय करायचं, त्याची अलाइनमेंट चेंज करायची असेल, तर आपल्याकडे तिसरा कन्स्ट्रक्टर आहे. तो काय करतो, तुमचा स्ट्रिंग व्हॅल्यू घेतो आणि तुमचा अलाइनमेंट सेट करतो. अलाइनमेंट कसं सेट करणार, इथं कॉमा द्या तुम्ही, कॉमा देऊन तुम्ही अलाइनमेंटला सेट करू शकता. मी तर काय केलं, लेबल डॉट राईट ही अलाइनमेंट दिली मी. आता काय करा, याला पण काय करा, लेबल डॉट राईट द्या. ठीक आहे. आता याला एकदा रन करून पहा. आता नीट पहा, इथं लेफ्ट पासून स्टार्ट झाले दोन्ही. आता मी याला रन करतो परत एकदा, कंपाईल करा आणि रन करा. आता पहा राईटला तुमची अलाइनमेंट झालेली आहे. इथनं लेफ्ट पासून स्टार्ट होत होतं तुमचा दोन्ही पण, आता राईट पासून स्टार्ट होतंय. जिथं हा दोन्ही एंड होतंय ना, ते त्याची काय झाली, अलाइनमेंट झाली. आता हे तुमची राईट अलाइनमेंट आहे. जर तुम्हाला राईट नको असेल, सेंटर अलाइनमेंट घ्या तरी चालतं, सेंटर घ्या. बाय डिफॉल्ट लेफ्ट असतं अलाइनमेंट, आता सेंटर घेऊ शकता तुम्ही. काय करा, कंपाईल करा आणि रन करा परत. आता पहा त्याची सेंटर अलाइनमेंट आलेली आहे, दिसतंय तुम्हाला. हा याच्या सेंटरला आलाय पहा, जस्ट ऍडव्हान्स जावाच्या सेंटरला हा जावास्क्रिप्ट आलाय. दिसतंय का रे तुम्हाला सगळ्यांना, विजिबल आहे ना तुम्हाला? कारण मी मल्टिपल ऍप्स ओपन केले ना ऍट अ टाइम, तुम्हाला काय इश्यू होऊ नये त्यासाठी मी विचारते सारखं. ठीक आहे, हा तुम्हाला कळालेला असेल. हा काय झालं, तुमचा अलाइनमेंट तुम्ही असं सेट करू शकता. जर तुम्हाला वाटलं नाही मला अलाइनमेंट आताच नाही सेट करायची, मला नंतर सेट करायचं अलाइनमेंटला, तसं पण करू शकता तुम्ही. त्यासाठी तुमच्याकडे मेथड आहे ना, मेथडचा यूज करा. L2 ला वरती तुम्हाला अलाइनमेंटला सेट करायचंय, तर इथनं अलाइनमेंटला सेट करा, सेट अलाइनमेंट मेथड आहे, त्याचा यूज करा. काय करणार तुम्ही, ते लेबल डॉट राईट किंवा लेबल डॉट सेंटर असं तुम्ही अलाइनमेंटला सेट करू शकता. म्हणजे हा अलाइनमेंट कोणावरती अप्लाय होईल, तुमचा L2 वरती हा अलाइनमेंट अप्लाय होईल.
आता एकदा याला रन करून पहा. ठीक आहे, कंपाईल करा आणि रन करा. पहा सेम तुम्हाला आउटपुट आलेला आहे, सेंटरला अलाइन झालेला आहे तो. म्हणजे मी तुम्हाला दाखवत आहे मेथडचा पण आपण यूज करू शकतो. तर तुम्हाला वाटलं नाही मग इथं जावास्क्रिप्ट मला इथं द्यायचं नाहीये, मला काय करायचंय, इथं मला जावास्क्रिप्ट द्यायचं नाहीये, मला काय करायचं, रन टाइमला मला जावास्क्रिप्टला लेबल सेट करायचं आहे. लेबलला मला टेक्स्ट सेट करायचं रन टाइमला. त्यासाठी तुमच्याकडे मेथड आहे सेट टेक्स्ट, हा तुमच्याकडे मेथड आहे. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, लेबलवरती टेक्स्टला सेट करू शकता. सपोज मी तर काय केलं, HTML दिला टेक्स्ट. ठीक आहे, आता एकदा याला रन करून पहा. पहा इथे HTML टेक्स्ट आलेला आहे. जे तुम्ही लेबल 2 वरती टेक्स्टला अप्लाय केला ते तुम्हाला लेबल 2 वरती अप्लाय झालेलं दिसून जाईल. दिसतंय तुम्हाला आता इथे. आता L2 वरती तुम्ही काय केलं, टेक्स्टला सेट केला. म्हणजे हा लेबल वरती तुम्ही क्रिएट करताना काय केलं, डिफॉल्ट कन्सिडरचा यूज केला. पण नंतर तुम्हाला काय करायचं, रन टाइमला पुढे जाऊन तुम्हाला त्यावरती काहीतरी टेक्स्टला सेट करायचं असेल, त्यासाठी तुझ्याकडे सेट टेक्स्ट मेथड आहे. ते सर्च करून तुम्ही काय करू शकता, टेक्स्टला सेट करू शकता. किंवा जे काय तुमचं आता सध्या टेक्स्ट आहे त्याला तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता बाय युझिंग सेट टेक्स्ट मेथड. सेट अलाइनमेंटनी तुम्ही काय करू शकता, लेबलची अलाइनमेंट सेट करू शकता. त्याच्या 3 अलाइनमेंट आहे, एक आहे लेफ्ट अलाइनमेंट, एक आहे राईट अलाइनमेंट आणि एक आहे सेंटर अलाइनमेंट. ते तुम्ही डिसाईड करू शकता. आता हा तुमचा लेबल सेट झालेला आहे. आता आणखीन काय होतं आपल्याकडे, गेट टेक्स्ट एक होता ना. आता मला सपोज काय करायचंय, सपोज मी काय केलं, आणखीन एक लेबल घेतला. ठीक आहे, L3 घेतला. आता मला काय करायचंय, L3 वरती काय करायचंय, मला L3 डॉट सेट टेक्स्ट, याच्यावरती मला टेक्स्टला सेट करायचंय. कोणतं टेक्स्ट सेट करायचंय, जे माझं L1चं टेक्स्ट आहे ना तेच टेक्स्ट मला काय करायचं, L3 वरती सेट करायचं आहे. तर मी काय करणार त्यासाठी, L1 डॉट गेट टेक्स्ट. याच्याने काय होईल, L1 हा लेबलवरचा जो काही टेक्स्ट आहे, ऍडव्हान्स जावा टेक्स्ट आहे, ते मी काय करतोय, रिट्रायव्ह करतोय. तो रिट्रायव्ह होणार आणि हा कोणाला सेट होणार, तुमचा L3 वरती सेट होऊन जाईल हा टेक्स्ट. L1 वरचा आपण टेक्स्टला गेट करतोय, गेट करून कोणाला सेट करणार आपण, ते L3 वरती सेट करणार. आता काय करा, L3 ला ऍड करा आणि L3 ची पोझिशनला सेट करून द्या. सेट बाउंडचा यूज करा. एक्स ऍक्सिस मी सेम ठेवतो, वाय आपण काय करूयात, जरा इन्क्रीज करूयात, 150 ठेवा हवं तर. विड्थ मी 90 ठेवलं परत आणि हाईट मी 30 ठेवला. ठीक आहे, आता काय करा, रन करून पहा. पहा L1चा जो काही टेक्स्ट होता ते तुमचा L3 वरती अप्लाय झालेला आहे. म्हणजे हा गेट टेक्स्ट मेथड काय करतो, जे काय तुमच्या लेबलवरती टेक्स्ट आहे ते तुम्हाला रिट्राय करून देतो, ते तुम्हाला आणून देतो प्रोग्राम मध्ये. आपण काय केलेलं आहे, L1 वरचा जो काही टेक्स्ट आहे ते तुम्ही प्रोग्राम मध्ये आणलेला आहात, आणून काय केलात, L3 वरती त्याला तुम्ही सेट केलेला आहात. म्हणजे L3 वरती काहीच टेक्स्ट नव्हतं, त्यावरती तुम्ही कोणता टेक्स्ट सेट केला, जे L1चा टेक्स्ट आहे ते तुम्ही L3 वरती सेट केलेला आहात इथे. ठीक आहे, समजतंय का सगळ्यांना, कोड मध्ये चेंजेस समजतंय मी जे सांगतोय ते. हॅलो हा हॅलो बोला. सर, पूर्ण प्रोग्राम एकच आहे ना, म्हणजे तुम्ही तो आधीचा प्रोग्राम खाली हे केला. हा प्रोग्राम तोच आहे, फक्त आपण काय केलेलं आहे, आणखीन एक लेबल घेतलं आपण त्यामध्ये. आपण आणखीन एक लेबल घेतला. एकाच प्रोग्राम मध्ये नाही, काय काय सगळं एकाच प्रोग्राम मध्ये आहे ना. हो सगळं एकाच प्रोग्राम मध्ये आहे, एकाच फ्रेम वरती आपण सगळं क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, आधी ते लेबल सर. प्रोग्राम केला होता हे. हो लेबलचा हाच प्रोग्राम आहे, आपण काय केलं फक्त त्यामध्ये चेंजेस केलाय. म्हणजे अगोदर हा एकच होता आपल्याकडे लेबल, आपण काय केलं, आणखीन एक लेबल ऍड केलं L2, आणखीन एक ऍड केलं L3. मला फक्त तुम्हाला दाखवायचं की तुम्ही मेथड्सचा पण यूज करू शकता, कन्स्ट्रक्टरचा पण तुम्ही कसं यूज करायचं, मेथडचा कसं यूज करायचं ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी काय केलं, त्याच्या मेथडचा पण यूज केला इथे, त्या कन्स्ट्रक्टरचा पण मी ते यूज केलेला आहे. ठीक आहे, आणि मेन फंक्शन खाली घेतलंय सर. हो चालेल, मेन फंक्शन कुठे पण घ्या. नाही कुठे पण घ्या मेन फंक्शन, तुम्हाला हवं असेल ना कन्स्ट्रक्टरला त्याच्या खाली घ्या, ते पण घेऊन पहा, चालतो, कुठे पण घ्या, ते तुमची मर्जी आहे. पण आपल्याला माहिती आहे जावा ही कशी लँग्वेज आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये आपण बॉटम अप अप्रोचला फॉलो करत असतो.
म्हणून जे का आपली मेन मेथड आहे ना ती आपल्या सगळ्यात बॉटमला येते. कारण तुम्हाला माहिती आहे आपलं प्रोग्रामचं एक्झिक्युशन कुठून चालू होतं, मेन मेथड पासून चालू होतो. म्हणून आपण बॉटम अप अप्रोचला फॉलो करतो. आपण मेन मेथडला आपण खाली ठेवतो एकदा म्हणजे ते आपण bottom पासून जातो. रिपीट हो ठीक आहे करेन मी रिपीट. आता मी एकदा रन करून दाखवतो. मेन मेथड तुम्ही इथं ठेवलं वरती तरी हा रन होतो, काय इश्यू नाहीये. कारण जेडीके काय करतो, तुमचं कंपायलर काय करतो, फक्त तुमचा मेन मेथड आहे की नाही तो चेक करतो. असेल तर त्याला एक्झिक्यूट करायला स्टार्ट करतो. कुठेही ठेवा तुम्ही त्याला, काय इश्यू नाहीये, पण क्लासच्या आतमध्येच ठेवा. ठीक आहे. आता गेट टेक्स्ट ह्याचं हे करू का रिपीट? येस सर. हो, आपण इथं काय केलेलं आहे पहा. मी इथं काय केलंय, 3 लेबल्स क्रिएट केले. मला काय करायचंय, लेबल 1 वरती ऍडव्हान्स जावाचा हा टेक्स्ट आहे. मला काय करायचंय, जे ऍडव्हान्स जावाचं टेक्स्ट आहे ना लेबल 1 वरती, तेच टेक्स्ट मला काय करायचंय लेबल 3 वरती पण सेट करायचंय. तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली इथं पण सेट करू शकता ऍडव्हान्स जावा म्हणून. असं पण करू शकता. मी असं नाही म्हणत की तुम्हाला असंच करायचंय थर्ड लेबल वरती, असं काहीच नाही कंपल्शन. तुम्ही काय करू शकता, इथनं पण सेट करू शकता. पण जर तुम्हाला पुढे वाटलं नाही मला काय करायचंय, माझ्या या लेबलवरचं मला टेक्स्ट काय करायचंय, रिट्राय करायचं त्याला, मला त्या लेबलची व्हॅल्यू हवी आहे, त्या लेबलवरती कोणता टेक्स्ट आहे मला त्याची व्हॅल्यू हवी आहे, तर तुम्ही काय करू शकता त्या टाइमला गेट टेक्स्टचा यूज करू शकता. गेट टेक्स्टनी काय होईल, तुमच्या लेबल 1 वरती जे काय टेक्स्ट आहे, लेबल 1 वरती कोणता टेक्स्ट आहे, ऍडव्हान्स जावा हा टेक्स्ट आहे, तुम्ही ते काय केलेलं आहात त्याला तुम्ही रिट्राय केलात. गेट टेक्स्ट काय करतो, याच्यावरती जे काय टेक्स्ट आहे ना ते तुम्हाला प्रोग्राम मध्ये आणून देतो. तुमच्या हा प्रोग्राम मध्ये आला इथं टेक्स्ट, मग तुम्ही त्या टेक्स्टला काय केलात, लेबल 3 वरती सेट करून दिला. म्हणजे लेबल 3 वरती सेम टू सेम ऍडव्हान्स जावा हा टेक्स्ट तुम्हाला आलेला आहे. कळतोय आता? येस सर. हो ठीक आहे. आणखीन कोणाला काय डाऊट? जे आपण मॉडिफिकेशन करतोय ना, जसं अलाइनमेंट करतोय, सेट टेक्स्ट करतोय, ते सर ऍड मेथडच्या आधीच करायचं ना? ऍडच्या आधीच करावं लागेल. कारण जर तुम्ही ऍड वरती केला आणि सेट बाउन्सला खाली केला तर तिथे इश्यू होईल. म्हणून तुम्हाला ऍड लास्टला करावं लागेल. ठीक आहे. आपण एक फॉलोच करतो. पहिला आपण काय करतो, कंपोनेंट्स घेतो, डिझाईन करतो फ्रेमला, नंतर आपण काय करणार त्याची पोझिशन सेट करणार आणि थर्ड स्टेप तुमचं काय फ्रेमवरती त्याला ऍड करून देणार. आणखीन कोणाला काय डाऊट आहे का डाऊट? नाही ब्रो. ठीक आहे. मला एकदा तरी मला कन्फर्म सांगा, सगळ्यांनी मेसेज करा. कोणाला काय डाऊट आहे का? कन्स्ट्रक्टर मध्ये कोड आहे. हो कन्स्ट्रक्टर मध्ये केले आपण कोड. कोणाला काय डाऊट आहे यामध्ये? सगळ्यांनी करा रिप्लाय. डाऊट असेल तर विचारत जावा. ठीक आहे चालेल. हो प्रियंका काय बोलायचंय, काय डाऊट आहे? नाही सर. हो ठीक आहे. आता आपण काय करूयात, ऍपलेटचा यूज करून करूयात. मला माहिती आहे टाइम खूप झालाय, मला तुम्हाला समजवण्यासाठीच टाइम गेलाय. ऍपलेटचं सेम टू सेम आपल्याला कोड करायचं काय नाहीये, 2 मिनिटात होईल हा कोड ऍपलेटचा. ऍपलेटचा पॅकेज इम्पोर्ट करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय करणार, एडब्ल्यूटी पण इम्पोर्ट करा. कारण तुमचं काय लेबल वगैरे कंपोनेंट्स कशात आहे, तुमच्या एडब्ल्यूटी पॅकेजच्या आतमध्ये आहे. तुम्हाला एडब्ल्यूटी इम्पोर्ट करावा लागेल. क्लास घ्या, ऍपलेटचा क्लास आहे म्हणजे पब्लिक असतो तो. पब्लिक क्लास लेबल डेमो 2 असं मी दिला. एक्सटेंड करा त्याला ऍपलेट पासून. आता आपण इथे ऍपलेटचा करतोय कोड, ऍपलेट पासून एक्सटेंड करा त्याला. ऍपलेट मध्ये मेन मेथड नसतो हे तुम्हाला माहिती आहे. त्याऐवजी कोणती मेथड असते, तिथे इनिट मेथड असते. इनिट मेथडचा तुम्ही यूज करू शकता इथे. इनिट मेथडचा यूज करा. त्यामध्ये तुम्ही काय करणार, लेआउटला सेट करा पहिला. सेम टू सेम जे तुम्ही फ्रेम मध्ये कोडिंग केलात ना तेच आहे सेम. लेआउटला सेट करा. त्यानंतर तुम्ही लेबल्स क्रिएट करू शकता इथे पण, लेबल L1 वगैरे. मी हवा तर काय करतो, तुम्हाला हा कोड समजलाय, हाच कोड मी इथं तुम्हाला दाखवतो रन होत आहे की नाही. ऍक्च्युअली हाच कोड आहे सेम. ठीक आहे. हाच कोड आपण इथे करतोय. त्यानंतर आपण काय करतोय, लास्टला आपण इथे कमेंट्स लिहितोय. कमेंटच्या आतमध्ये काय करणार आपण,
ॲपलेट कोड इक्वल्स टू त्याची क्लास फाईल पास करणार. आपल्या क्लासचं नाव काय, लेबल डेमो 2 डॉट क्लास फाईल. त्याची विड्थ सेट करणार. विड्थ पाहिजे 500, त्याची हाईट पाहिजे 400. ते मी सेट करू शकतो. ॲपलेटला क्लोज करा. आता याला सेव्ह करून घ्या. एकदा क्लास नेमला कॉपी करा, म्हणजे काय इश्यू येऊ नये. डॉट जावा एक्सटेन्शन द्या आणि एकदा याला रन करून पहा. तुम्हाला सेम टू सेम आउटपुट येऊन जाईल इथे पण. जावा सी लेवल डेमो 2 डॉट जावा कंपाईल झाल्या सक्सेसफुली. आता याला रन कसं करणार, ॲपलेट विवरचा यूज करणार तुम्ही. क्लास ठीक आहे डॉट लेबल डेमो 2 डॉट जावा. याला रन करा, पहा सेम टू सेम आउटपुट आले तुम्हाला. म्हणजे तुम्ही जे फ्रेम वरती करू शकता ते सेम तुम्ही ॲपलेट वरती करता. पण फ्रेम वरती तुम्ही काय करत असता, कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये तुम्ही क्रिएट करत असता. कारण हा तुमचं काय असतो, तिथे क्लास असतो. जे तुम्ही काय करता, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करता, म्हणजे तिथे तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. पण ॲपलेट मध्ये कन्स्ट्रक्टर नसतो, ते तुम्हाला माहिती आहे. इनिट मेथड असतो जी सगळ्यात आधी एक्झिक्यूट होत असते. तुम्ही काय करणार, जे काय कोड आहे ना इनिटच्या आतमध्ये ते कोडला सगळं लिहिणार. सेम टू सेम तुम्हाला आउटपुट येऊन जाईल, काहीच इश्यू नाहीये त्यामध्ये. समजतोय का हा कोड? काहीच नाहीये, सेम टू सेम कोड आहे. सर पेंट मेथड यूज नाही होणार का? पेंट मधून तुम्ही करू शकता, पेंट पण करू शकता. करून पहा एकदा काय होतं नेमकं. चांगला क्वेश्चन आहे, एकदा करून पहा. कारण मी तरी नाही यूज केलाय पेंट मेथड याच्या सोबत. करून पहा काय होतं, पाहूया ना आपण. होत असेल तर चांगलं आहे, नाही होत असेल तर पाहू आपण. पहा पेंट मेथड पण मध्ये पण होत आहे, पेंट मध्ये पण होत आहे, इनिट मेथड मध्ये पण होत आहे. तुम्ही कोणताही यूज करू शकता. पण MSBT मध्ये ना मोस्टली इनिट मेथड असतो, म्हणून मला इनिट मेथडची सवय आहे. म्हणून मी तुम्हाला इनिट बद्दल सांगितलं. पेंट मेथड पण आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, समजते सगळ्यांना? हा ब्रो. हा, लेआउट आणि त्याचे डिफरंट टाइप्स आहेत. हा, पुढच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत. जेव्हा आपल्या AWT चे कंट्रोल्स कम्प्लीट होईल ना, तेव्हा आपण त्या लेआउट्स बद्दल आपण पाहणार आहोत पुढे. ठीक आहे, समृद्धी. ओके, कोड शेअर करेन मी. अरे मला एकदा आठवण द्या, कोणी जर मला मेसेज करा, कारण ते एकदा माझं राहिलं ना लक्षात, मला राहतच नाही ते. ठीक आहे, मी कोडला शेअर करेन ग्रुप वरती, नाही तर मला मेसेज करा शेअर कर म्हणून कोड. हा नाही सेट लोकेशन नाही करू शकत का आपण? डिफॉल्ट विड्थ हाईट काय राहील मग त्याची? डिफॉल्ट विड्थ आणि हाईट त्याची 0 राहील. तुम्ही करून पहा, ते पण करून पहा. आता जर मी तर काय केलं, L1 वरती मी सेट लोकेशनचा यूज केला. बरोबर आहे तुमचा क्वेश्चन, सेट लोकेशन यूज करून पहा. फक्त विड्थ आणि हाईट द्या आणि पहा काय होतंय नेमकं. रन होत असेल तर चांगलं आहे, नाही होत असेल तर पाहू आपण. ठीक आहे, चांगला क्वेश्चन आहे हा. अरे माझा लॅपटॉप हँग होतोय का? ठीक आहे, 1 मिनिट. रन करा, पहा आलाय का तो पहिला लेबल आलाय? नाही आलाय, कारण त्याची विड्थ आणि हाईट 0 असते बाय डिफॉल्ट. म्हणून तुम्हाला विड्थ आणि हाईट स्पेसिफाय करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला सेट साईज मेथड यूज करावं लागेल परत. ते तेवढं करण्यापेक्षा सेट बाउन्स आहे ना आपल्याकडे, सगळं होतं त्यामध्ये. ठीक आहे, कळालं? बाय डिफॉल्ट 0 असते त्याची विड्थ आणि हाईट. हो. ठीक आहे, कोणाला काही डाऊट? सगळ्यांना कळालं आजचा लेक्चर? नोट्स रेफर करा, प्रोग्राम करून पहा तुम्ही पण. सगळ्यांना समजलं असेल असं मी अज्युम करतो, आणि आज आपण इथे स्टॉप करूया. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय.